कार्यक्रम हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी KVK मध्ये प्रत्येक वेळी आणि त्याच्यामध्ये काही ना काही नाविन्यपूर्ण याही वयाच्या 22व्या वर्षी करतायत. कारण 22व्या वर्षी 82 वर्षाचा माणूस आम्ही जसं म्हणायचो बाळासाहेब ठाकरेंना तर तिथे बसलेला आमचे जे नेते आहेत ते 22 वर्षाचे आहेत आणि त्या उर्मिने काम करतायत. तसं तात्या प्रत्येक वेळी शेतकऱ्यांसाठी सगळ्या सहयोगाला घेऊन या ठिकाणी काम करत असतात. ती ऊर्जा त्यांच्यामध्ये, ती उर्मी त्यांच्यामध्ये आहे. आता किती त्याला फळ मिळतं हे सगळं आपलं लक्ष लागलंय आजच्या प्रमुख पाहुण्यांकडे. सॉरी वेळ जाऊ नये, खूप लोक कंटाळले म्हणून मी थोडक्यातच सांगणार आहे. पण या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या जिल्हा परिषदेचे CO म्हणून ज्यांनी चांगलं काम केलं आणि आज त्याच्यानंतर नाशिक कलेक्टर म्हणून चांगलं काम केलं, या ठिकाणी असताना शिक्षण महाराष्ट्र राज्य याचं देखील काम त्यांनी खूप छान पद्धतीने केलं. आणि म्हणून पत्रकार मित्र आता सुद्धा ते कृषी आयुक्त झाले. हे मला परत शिक्षणमधून तिकडे गेले माहीत नव्हतं, पण ते मीडियाच्या माध्यमातून मला कळलं की त्यांच्यासमोर जाऊन बसली. आणि तेव्हा माझ्या हेही लक्षात आलं, पत्रकार मित्रांनी मला पुण्याच्या सांगितलं की आता साहेब सचिव झाले, म्हणून मी तात्यांना म्हटलं की साहेब आता सचिव झाले आणि आमच्या आशा पल्लवीत झाल्या. आता आशाच्या आशा पल्लवीत नाही होणार तर कोणाच्या होणार. आदरणीय व्यासपीठ म्हणूया, कारण इथं आत्मावाल्यांनी सगळ्यांनी सांगितलं फक्त वेळ वाचवण्यापुरतं. मी सगळ्यांची नावं घेऊ शकते. 2002 पासून मी या ठिकाणी न थांबता वेगळ्या वेगळ्या मतदारसंघातून निवडून येणारी आणि सलग 24 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये काम करणारी आहे. त्याच्यामुळे मी कधी खंडित झाली नाही, घरी राहिली नाही आणि मला कधी आरक्षणाची अडचणी आली नाही. त्यामुळे या ठिकाणी सर्व आदरणीय, कारण माझ्या महिला बोलू शकत नाही, त्यांना संधी मिळत नाही. सहपत्नी आज या ठिकाणी तात्यांच्या सौ देखील आहेत आमच्या वहिनी. या ठिकाणी असणाऱ्या आमच्या ज्या सगळ्या या क्षेत्रातल्या निगडीत, मग शेती करणाऱ्या पण आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या पण कृषी सहाय्यक ज्या खूप काम करतात, न अगदी बॉसचा शब्द न डावलता सर खूप काम करतात. आता किती त्याची नोंद होते त्याच्यावर बोलणं दुय्यम भाग आहे. पाठीमागे बसलेले चेअरमॅन गेले, पण चेअरमॅनचे सगळे डायरेक्टर म्हणा, या ठिकाणी सरपंच म्हणा, आमच्या माऊली म्हणा, सगळे उपस्थित आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी कृषी खात्यातले सगळे जिल्ह्याचे अधिकारी उपस्थित आहेत. पण खरोखरच कधीतरी महिला काम करते ना, तिला लढ म्हणा आणि मग बघा ती कसा चमत्कार दाखवते. पत्रकार मित्रांनो, या ठिकाणी आपले सगळे मीडियावाले यांनी देखील ही दखल घेतली पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने मला फक्त 2-3 गोष्टीच सांगायच्या आहेत. ज्या वेळेला आपण इतक्या मोठ्या गोष्टी सांगतो, जसं तिथे बघायला मिळालं की पॉइंट ऑफ किती, सेकंड किती आणि इथलं वातावरण कसं, तिकडे वातावरण कसं, याच्यातला सुद्धा बदल आणि हे सगळं एकदा घडवून आणलं तात्यांनी. म्हणून या ठिकाणी काही गोष्टी कळल्या. आयुक्तांना देखील करायची खूप इच्छा आहे. आता तर सचिव झाले, आमच्या त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. आणि म्हणून या ठिकाणी खरं म्हटलं तर तुम्ही विचार केलात का कधी, जी शेती फुलवतो ती शेती या ठिकाणी सर म्हणाले, काय म्हणाले आत्मावाले, की अरे तू मालिक आहे, एकही हात वर झाला नाही, फक्त एकमेव ओतूरचा हात वर झाला, नाही तर उद्योजक म्हणून एकाने पण हात वर केला नाही. त्याचं कारण विचारलं का या संधी आपला पण आणि आमदार आपल्या पण स्वागत या ठिकाणी विचारलं का की का बरं हात वर झाला नाही. प्रयत्न झाले नसतील, मी पण केले, मी पण मिक्सरची फॅक्टरी चालवली. पण मला असं म्हणायचं आहे की त्यांना सहयोग किती मिळाला. सर प्रश्न असा आहे की जी चप्पल पायात घातली जाते, जे बूट आपण पायात घालतो ते AC मध्ये खरेदीला जातो की नाही. आणि जी भाजी खायची आहे, जी पोटात जाणार आहे, जे अन्न पोटात जाणार आहे, ते आम्ही रस्त्यावर गटाराच्या कडेला तिथे बसणाऱ्या टोपलीवाल्या भाज्यांकडनं घेतो आणि त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह करतो. याचा कधी विचार होणार आहे का? पण होणार आहे, आता होणार आहे. आता आमच्या आंब्याचा पण नंबर लागतोय, आम्हाला आनंद आहे. परंतु खरोखरच कारण निसर्ग कोपतोय, निसर्ग आपल्या पद्धतीने चालला, त्याला कोणी अडवू शकतं का? नाही. परंतु या ठिकाणी ज्या पद्धतीने हवामानाची माहिती मिळते तर तसंही बारामतीपेक्षा आम्हाला तसं कमीच मिळतं. आम्हालाही त्याच तोडीने मिळालं, कारण इथे MIDC नाही, काही नाही. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, या तालुक्याचा विचार, शिवाय छत्रपतींच्या तालुक्याचा विचार ज्या जिजाऊनी त्या काळात केला आणि या ठिकाणी आणून स्वराज्याचं तोरण बांधणाऱ्या शिवछत्रपतींना जन्माला घातलं, त्याच्या मागेही कारण असेल, रिझन असेल. या ठिकाणी मी फक्त एवढंच सांगू इच्छिते की शेतकऱ्यांच्या व्यथा खूप आहेत. शेतकऱ्यांच्या व्यथा असताना सुद्धा त्याच्यावर मात करून प्रत्येक वेळी हसत मुखाने सामोरे जात
घरच्यांना वेगळं या वर्षी नाही झालं पुढच्या वर्षी करू, त्यावेळी घरातली मुलं ते स्वतःला काउंट नाही करत की माझ्या कुटुंबातली सगळी काम करतात. बरोबर ना व्यक्ती साहेब, तानाजी शेठ, ते काउंट करतात का घरातली किती माणसं काम करतात, त्यांचा रोज आज 500 रुपयावर रोज गेला. आणि मग अशा वेळेला शेती परवडणार कशी? ती शेती आम्हाला परवडत नाहीये, म्हणून आम्ही या ठिकाणी हात जादा वर करू शकलो नाही. मोठ्याला मोठं सगळ्यांना करता येतं, पण गरीबाला मोठं करायचं असेल तर त्याच्यासाठी आमच्या महिलांसाठी मी तुम्हाला म्हटलं की सीओ साहेब गजानन पाटील यांच्यासोबत आपल्या पीडी मॅडम आहेत, त्यांच्यासोबत आपण महिलांसाठी निश्चित काही लोकांनी एकत्र येणं आणि त्यांना पुढे नेलं तर आज आमच्या महिलांनी जेवढ्या पुरस्कार मिळवले ते काही सोपे नाही, खूप कठीणाईने ते त्या तिथपर्यंत आलं. एक गोळेगाव मध्ये असणारी महिला, तिच्याकडे गुंठावर जमीन 2 गुंठे जमीन, त्याच्यावर ती केळं करते, ते औषधी आहे म्हणून जर तिचं 5 माणसाचं कुटुंब चालतं. जर एका गुंठ्यावर 5 माणसं जगू शकतात तर आपण असे प्रयत्न केले पाहिजेत. मी जादा बोलणार नाही, पण शेतकऱ्यांच्या अडचणी खूप आहेत. वेळेवर त्यांना हवामानाचा अंदाज, वेळेवर त्यांना जर माती परीक्षेसाठीचं योग्य मार्गदर्शक हे जर मिळालं आणि त्यांना काय करावं हे सांगण्यात आलं. बाहेरच्या देशांमध्ये जशी त्या ठिकाणी संस्कृती आहे की मूल 6 महिन्याचं झालं की तो कशात पुढे जाणार त्याच्यावर सरकार खर्च करतं. आता इथे सरकार आमचं राज्यात असो केंद्रात असो, आम्ही पण हेच त्याच्याकडून अपेक्षित आहोत की मोदीजींनी खूप काही केले, देवेंद्रजी खूप काही प्रयत्न करतायत, एकनाथ शिंदेजी करतायत, पालकमंत्री म्हणून अजितदादा करत असतील, परंतु सगळे करत असताना शेतकरी हा केंद्रबिंदू मानून जर सगळ्यांनी कामाला लागलं तर निश्चितपणाने या ठिकाणी आज बघा आमच्या महिला अजूनही नाही हल्ल्या, पुरुष काही निघून गेले, कारण प्रत्येकाला पाणी भरायचंय, दूध काढायचंय, कारण दुसरं काही आमच्याकडे नाहीच ना साधन, कारण आम्ही शेतीवर अवलंबून आहोत, आम्ही दूध व्यवसायावर अवलंबून आहोत. नाशिवंत मालाचे आम्ही धनी, नाशिवंत माल, आमचा माल जर मुंबईत वेळेत पोहोचला नाही सर त्याच्यासाठी रेल्वे झालीच पाहिजे, हे माझं मत आहे. आणि तात्यांना शेवटी खरोखरच एक समाधान कधी वाटतं की मी लावलेलं रोपटं, इवलंसं रोपटं, तो गगनावर गेला त्याचा वेलू, हे पाहण्याचं भाग्य ज्यांना मिळेल तरच आपण खरे सक्सेस त्या क्षेत्रातले माणस आहोत, त्या क्षेत्रातले आपण दिग्गज आहोत. आणि ती अपेक्षा मला सर तुमच्याकडनं आहे. तुम्ही शिरूरच्या या मातीतले आहात, इथे सासरवाडी आमचीच, जावई आमचेच, मग आता जावयाकडनं का मागू नये? या ठिकाणी आम्ही जावयाकडनं खूप अपेक्षा करतोय, कदाचित त्या जादा असतील पण पूर्ण होतील असं देखील तुमच्यामध्ये ती स्ट्रॉंगली भूमिका आहे. सगळ्यांना घेऊन तुम्ही सांगा, दिल्लीच्या आपण रॅक बदलायला सांगितली, रॅक जवळ आणायला सांगितली की बाबा आम्हाला जवळ द्या, फुरसुंगी सोडून जर आपल्याला इथे तळेगाव मिळत असेल तर खरंच आमच्या शेतकऱ्यांचं आणखीन भलं होईल. कारण 12 सालापासून मी याचा प्रयत्न करते. या ठिकाणी या असणाऱ्या केमिकलला सुद्धा जे काही लागतंय ते जादाचं थोडंसं द्या ना, का आता इथे काहीच नाहीये. हे सगळं जर तुम्ही परिपूर्ण दिलं, एखाद्या त्या दिवशी मी कबड्डी स्पर्धेला गेली, त्या ठिकाणी बघितलं की अक्षरशः ती खाली असणारं काय म्हणतात त्याला आपण जे असतं त्याचा काय म्हणतात नाही हो, खाली ते विकतात वाळू बरोबर ते काय ते त्याच्या त्या बस्तीमध्ये त्या स्पर्धा चालल्या होत्या आणि आमचा सरपंच सांगत होता की बघा आमची लेकरं कशी कडक आहेत, ते बाकीच्या बाहेरच्या लोकांना मॅट लागतात, आमची लेकरं कशी खेळतायत. तेव्हा मी उठली ना, तेव्हा मी सांगितलं की चंद्रकांत दादा पाटील जेव्हा पालकमंत्री होते, मी गणेश संचती यांच्या तिकडच्या शाळेला म्हणजे जुन्नरच्या कॉलेजला 15 लाखाचं मॅट दिलं. मी आळ्यापाट्याला देखील 12 लाखाचे मॅच दिले. या ठिकाणी नारायणगाव परिसर असेल, हे आपलं ज्या ठिकाणी कबड्डीचे सामने जास्त होतात ते आपलं वडगाव आणि इथे पण दिलं. पण हे देत असताना मी म्हटलं अजिबात जमणार नाही, कारण आमचे विद्यार्थी जर घडवायचे असतील, आमचा शेतकरी जर घडवायचा असेल तर त्याला इकडची तिकडची उदाहरणं नको आहे. त्याला जे पाहिजे, जे पूरक आहे, या ठिकाणी कंपन्या येतात, आमची फसवणूक करतात. या ठिकाणी विमे उतरवले सर सुहास दिवसे साहेबांनी 2 वर्षांनी का होईना, पण आला एक मराठी माणूस आणि आम्हाला न्याय देऊन गेला. कारण ते इथे प्रांत म्हणून काम करून गेलेले आहे. जेव्हा मी पहिल्यांदा इथे निवडून आली तेव्हा इथे प्रांत होते आणि त्यांना जेव्हा कळलं त्यावेळेला बघा ताईला आज माझी आठवण झाली बायको दामाले. कारण द्राक्ष पाऊस एवढा धोधो, लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण सगळे त्यातले पुरावे घेतले, जे निकष कंपन्यांना लागतात ते सगळे पुरावे देऊन सुद्धा त्यावेळेला अमराठी तिथे असणारा तुमचा माणूस त्याने आम्हाला न्याय नाही दिला. आम्ही तिथे हंगामा केला, परंतु तोच न्याय सुहास दिवसे साहेब आले. त्यांना जेव्हा आम्ही ओरडून सांगितलं की आमचे शेतकरी इतक्या मोठ्या प्रमाणात त्या द्राक्षावर मेहनत करतात आणि त्यांना पैसा मिळत नाही, म्हणजे काय पुरावे आहेत ना,
पुरावा नसेल तर ठीक आहे, बाप दिखा नाहीतर श्राद्ध घात, हा सूर्य आणि हा जयंत, हे सगळं देऊन नाही मिळालं, पण 2 वर्षांनी का होईना. पण जेव्हा तिथे सुभाष भिसे साहेब बसले, साहेब आमच्या शेतकऱ्यांना आमच्या तिथे असणाऱ्या द्राक्ष बागायचं आमचं नुकसान झालं होतं, गुंजावाडी असेल, नारंगाव असेल, सगळ्या पैसे मिळाले, हा आनंद आहे. आणि तुमच्याकडून सुद्धा अपेक्षा आहे की आपण जावई बापू आहात, तुम्ही निश्चितपणाने आम्हाला न्याय द्या. न्याय द्यायचा आहे तो महाराष्ट्रातल्या सगळ्यांनाच द्यायचा आहे, परंतु थोडं उत्तम जुन्नर आणि शिवछत्रपतींच्या तालुक्यात द्यावं, इथे MIDC नाही. आणि त्यामुळे जाधव एवढंच सांगते, या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल, या केविकेकडे आपलं लक्ष आहे, आपण तातडीने आलात. आमच्या अनिलदातांना आणि सगळ्या त्यांच्या डायरेक्टर बोर्डला, या ठिकाणी सुजितदादा खैरे, त्याला पण आनंद झाला की आपण इतकं बारकाईने सगळं निरीक्षण केलं. काय शेट्टे मॅडम बरोबर ना, सगळं ऐकून घेतलं. त्यामुळे या ठिकाणी आपल्याकडून खूप अपेक्षा आहे आणि वेळ पण आहे. आपण ते म्हणाले, मी सचिव म्हणाली, त्यांनी तुम्हाला डायरेक्ट बनवलं नाही, होणारच आहेत आपण, बघा इथला आशीर्वाद. आणि इथले शब्द खोटे होत नाही, निश्चितपणाने आपण त्या पोस्टवर जाणार आहात एवढी अपेक्षा व्यक्त करते. पुन्हा एकदा सगळ्यांच्या धन्यवाद मानते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.